सानिकाच्या अंगाला हात लावायची हिम्मत नाही करायची हा? मग काय तुझ्या गालाला हात लावू का? जास्त शाणा समजतो स्वतःला? पाहुणा म्हणून आलायस ना, मग आता पाहुण्यासारखंच निघून जायचं. जास्त नाटकं केलीस ना तर सोडणार नाही मी तुला. का? काय करशील का तू? हं? आता फक्त कानाखाली मारते, पण जर बऱ्या बोलाने ऐकला नाहीस ना तर मग तुला कळेल की श्रावणी शुभंकर शेलार अजून काय करू शकते ते. पुढच्या वेळेला ना हात तोडून हातात देईन मी तुझा. हिम्मत कशी झाली तुमची सगळं बोलायची? मोगरे, काय कुणावरती आवाज चढवतेस? ह्यांच्यावर आवाज चढवायची तुझी हिम्मत कशी झाली का? सासूबाई, या माणसाने ना सानिकाच्या गालाला हात लावला. काय काय घाडगे पाटील, हे खरंय? हे बघा, मी निस्ता तिच्या डोसक्यावर हात ठेवला आणि म्हणलं काळजी करू नको, मी हाय, मी सांभाळीन तुला, सुखात ठेवीन. आता यात काय चुकलं का माझं? चुकलं का माझं? नाही नाही, तो सासरला तर मी निघतो, जाता नाही जातोच ना मी. नाही नाही नाही, पाटील साहेब थांबा, तुम्ही असं करू नका. हे बघा, तुमच्या या सुनानं माझा अपमान केलाय, आणि तुम्ही म्हणता की मी तुमचा जावई होऊ, या घरचा जावई होऊ, या पुरुषी लग्न करू? नाही नाही, अजिबात नाही. मी निघतो, मी जातो. नाही नाही पाटील साहेब, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. माझं पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हो. तिच्या संग लगीन करा, मी हात जोडतो तुमच्या पुढं. हे बघा, आता तुम्ही म्हणताय म्हणून बरं का तुमच्या शब्दाचा मान राखतो मी, पण माझी एक अट आहे. तुमच्या या सुनानं माझे पाय धरून माझी माफी मागितली पाहिजे. मी आणि तुमची माफी मागणार अहो शक्यच नाही. गप्प बस. माझ्या होणाऱ्या जावयांबद्दल एक जरी वाईट शब्द काढलास ना तर या जगात माझ्या एवढी वाईट कोण नाहीये. त्यांचे पाय धरून आत्ताच्या आत्ता माफी माग. नाही, मी ह्यांची माफी कधीच मागणार नाही. तुला माफी मागावी लागल. तुझ्यामुळं माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तिचं सगळं ठीक करण्याची जबाबदारी आता तुझी आहे. एक तर तुला मध्ये बोलायला नको होतं, तरी तू बोललीस. माझ्या पाहुण्यांचा अपमान केलास, त्यांच्यावरती खोटे आरोप केलेस. तू बघतेस काय? धर त्यांच्या पाय, माग त्यांची माफी. चल. श्रावणी, या विक्रमच्या पायापाशी काय करालतीस? मी सांगतो काय झालं. अव आपल्या सानिकाला स्थळ आलंय, तिचं लगीन ठरवून आले मी. मीच आहे तो नवरदेव. मी विचारपूर्वक ठरवून सांगतोय.
सानिकाचं लगीन यांच्याशीच होणार. मी ह्यांची माफी कधीच मागणार नाही. तुला माफी मागावी लागल. शुभ ऐक माझं मी काय सांगतो ऐक विक्रम तू एवढं दयावान झालीस माझ्या बहिणीशी लग्न करणार आहेस हं? आज तू मेलास. आज तू मेलास. तू सानिकाशी लग्न करणार चार तरी कसा केला नका बरोबर साहेबांना शुभ शुभ सोड्या शुभ लोकल मार बघा बघा लोक बघा बघा अहो मी या शालारांच्या गरोदर पोरीशी लग्न करून तिचं भलं करणार होतो सुखी ठेवणार होतो तिला पण यो तिचा भाऊ शुभू मला आणतोय ऐका आणि ही त्याची शानी बायको मला वाईट चालकी ठरवते. मी वाईट आहे होय माहिती आहे का सांगा का तुझी नाटकं बंद कर यामध्ये काहीतरी षडयंत्र असणार आहे हं? तुम्हाला शिकवायलायस अनुराधाबाई चांगला मानपान केला बरं का माझा. ही तुमची गरोदर पोरगी आहे की नाही ती बिन बापाच्या पोराला जन्म देणार घरात आणि या समाजात तिला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कितपत पडेल घरात सडत राहील कळलं का. आणि समजा कोणामुळं तर या तुमच्या लेकामुळं शुभूमुळं. अरे निघ जातो ना काय बघतो दाखवतो बघ पडदा ठेवतोय. बस शांत हो प्लीज. जाऊ दे त्यांना. शांत हो तू. काय बघालाय हा झाला पिक्चर बघून निघा आता. आले लगेच तोंड वर करून. बाई अगं केवढं मारलं शुभूनी. काय गरज होती शुभूला एवढं बोलायची. बाई तो गाडगे पाटील आता काय करेल आम्हाला त्याचंच टेन्शन आलंय. आई अगं त्या विक्रम गाडगे पाटलाला